नमस्कार. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचं थेट आणि अचूक विश्लेषण करूया. कोणताही फापड पसारा नको. आपला फोकस असेल तो फक्त आणि फक्त फॅक्ट्सवर. आणि हो, शेवटी आपली नेहमीची टेस्ट असेलच, त्यामुळे लक्ष नक्की असू द्या. आजच्या या विश्लेषणात आपण स्ट्रॅटेजिक प्रोजेक्ट्स, काही महत्त्वाचे घटनात्मक बदल, अर्थव्यवस्था आणि गुन्हेगारीचा डेटा आणि शेवटी जागतिक युती या सगळ्यावर वेगाने नजर टाकणार आहोत. त्यानंतर लगेचच आपली MCQ टेस्ट होईल. सुरुवात करूया आपल्या स्ट्रॅटेजिक आणि एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट्सपासून, जिथे इन्फ्रास्ट्रक्चर आणि जिओपॉलिटिक्स एकत्र येतात. सर्वात आधी बघूया ग्रेट निकोबार प्रोजेक्ट. याची व्याप्ती खरंच थक्क करणारी आहे. तब्बल 92,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. यात नुसतंच एक ट्रान्सशिपमेंट हब नाहीये, तर एक आंतरराष्ट्रीय विमानतळ, एक संपूर्ण टाउनशिप आणि पॉवर प्लांटसुद्धा उभारला जाणार आहे. यामागचा मुख्य उद्देश काय? तर मलक्का सामुद्रधुनीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या जागतिक व्यापार मार्गावर आपलं धोरणात्मक नियंत्रण पक्क करणं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक मोठा गेम चेंजर प्रोजेक्ट ठरू शकतो. पण इथे एक अतिशय रंजक किंवा म्हणूया विचार करायला लावणारी गोष्ट आहे. वन हक्क कायद्यानुसार अशा कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी ग्रामसभेची संमती आणि कमीत कमी 50% सदस्यांची उपस्थिती असणं कायदेशीररित्या बंधनकारक असतं, बरोबर? पण प्रत्यक्षात काय झालं? उपस्थिती होती केवळ 4.6%. हा कायदेशीर नियम आणि प्रत्यक्ष वास्तवातला फरक खरोखरच खूप मोठा आहे. आता थोडं पर्शियन आखाताकडे वळूया. प्रोजेक्ट फ्रीडमबद्दल ऐकलंय? ही अमेरिकेची एक विशेष मोहीम होती, जी नुकतीच तात्पुरती थांबवण्यात आली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या व्यावसायिक जहाजांना सुरक्षित बाहेर काढणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. हा सागरी मार्ग जागतिक व्यापारासाठी जितका महत्त्वाचा आहे ना, तितकाच तो सध्याच्या भूराजकीय तणावामुळे अत्यंत धोकादायकही बनलाय. चला आता पुढे जाऊया आपल्या घटनात्मक आणि राजकीय घडामोडींकडे. निवडणुका आणि महत्त्वाच्या नियुक्त्या कशा होतात ते पाहूया. इथे एक अतिशय बेसिक पण महत्त्वाचा नियम लक्षात घेऊया. सरकार स्थापन करण्यासाठी फ्लोर टेस्टद्वारे पूर्ण बहुमत सिद्ध करणं कायद्याने बंधनकारक असतं. उदाहरणार्थ, तामिळनाडूच्या 234 जागांच्या विधानसभेत बहुमताचा मॅजिक फिगर आहे 118. आता एखादा पक्ष निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तरी प्रत्यक्ष सभागृहात बहुमत सिद्ध केल्याशिवाय सरकार स्थापन करता येत नाही. हे अगदी क्लिअर आहे. आता हा पुढचा मुद्दा खूप काळजीपूर्वक ऐका. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती समितीत एक मोठा बदल झालाय. 2023च्या अनुप बर्नवाल खटल्यानुसार या समितीत भारताच्या सरन्यायाधीशांचा म्हणजेच CJIचा समावेश होता. पण नवीन कायद्याने हे चित्र पूर्णपणे बदललंय. आता सरन्यायाधीशांच्या जागी एका केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला या समितीत स्थान देण्यात आलंय. याचा थेट अर्थ असा की या समितीमध्ये आता कार्यकारिणीचं म्हणजेच एक्झिक्युटिव्हचं बहुमत प्रस्थापित झालंय. आपला मोर्चा आता देशांतर्गत डेटा मॅट्रिक्सकडे वळूया, जिथे आपण अर्थव्यवस्था, आरोग्य आणि गुन्हेगारीच्या काही कठोर वास्तवांवर नजर टाकणार आहोत. अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना गिनी कोफिशियंट हा शब्द आपण नक्कीच ऐकला असेल. आर्थिक विषमता कोणत्याही पूर्वग्रहाविना मोजण्यासाठी अर्थतज्ज्ञ हाच इंडेक्स वापरतात. हे अगदी सोपं आहे. जर व्हॅल्यू 0 असेल तर त्याचा अर्थ परिपूर्ण समानता, आणि जर 1 असेल तर परिपूर्ण विषमता. या एका नंबरवरून देशातील संपत्तीचं वाटप किती समान किंवा असमान आहे हे अचूकपणे समजून येतं. आणि ह्याच विषमतेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा डेटा. हाऊसहोल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्व्हे सांगतो की शहरी भागातील वरच्या केवळ 10% लोकांचा बिगर अन्न खर्चातील वाटा तब्बल 27% आहे. म्हणजे शिक्षण, प्रवास आणि मनोरंजनावरील हा खर्च बघितला तर शहरी भागात संपत्तीचं केंद्रीकरण कसं होते याची नेमकी कल्पना येते. आता गुन्हेगारीच्या आकडेवारीवर नजर टाकूया. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजेच NCRBचा ताजा अहवाल सांगतो की एकीकडे पारंपरिक गुन्हे कमी होत आहेत, पण डिजिटल आणि सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल 17% भयानक वाढ झालीय. विचार करा, 2024मध्ये सायबर गुन्ह्यांचा आकडा 1 लाखाच्या पुढे गेलाय. हे खरोखरच चिंताजनक आहे. NCRBच्या डेटामध्ये आणखी एक अत्यंत दुःखद वास्तव दडलंय. 2024मध्ये देशभरात 1.7 लाख आत्महत्यांची नोंद झालीय. आणि यातील धक्कादायक बाब म्हणजे या तब्बल 70% बळी हे पुरुष आहेत. विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचं प्रमाण यात खूप जास्त आहे. सध्याचा वाढता आर्थिक आणि सामाजिक ताण किती जीव घेणा ठरतोय हेच यातून स्पष्ट होतंय. आता आरोग्याविषयी थोडं बोलूया. सरकारने 43 नवीन वैद्यकीय महाविद्यालये बांधण्याची योजना आखलीये. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण दुसऱ्या बाजूला ग्रामीण सामुदायिक आरोग्य केंद्रांमधील तब्बल 5,491 जागा अजूनही रिक्त आहेत. ही आकडेवारी आपल्याला काय सांगते?
तर वैद्यकीय व्यावसायिक आजही ग्रामीण आणि दुर्गम भागात जाऊन सेवा देण्यास उत्सुक नाहीत. नुसते इमारती बांधून उपयोग नाही, तर तिथे तज्ज्ञ डॉक्टर्स पोहोचवणं हेच आजचं खरं आव्हान आहे. आणि आता शेवटी ग्लोबल अलायन्सेस. जागतिक स्तरावर मुत्सद्देगिरी आणि संवर्धनासाठी भारताने उचललेलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल. तर येत्या जूनमध्ये नवी दिल्लीत एका अत्यंत महत्त्वाच्या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCAची पहिली परिषद पार पडतीये. यात 1-2 नाही तर तब्बल 95 देश सहभागी होत आहेत. या जागतिक युतीचं मुख्य टार्गेट काय आहे? तर सिंह, वाघ, बिबट्या, स्नो लेपर्ड, चित्ता, जॅग्वार आणि प्युमा या 7 भव्य शिकारी प्राण्यांचं संवर्धन करणं. एक खूपच कौतुकास्पद आणि आवश्यक असा हा जागतिक उपक्रम आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण अनेक महत्त्वाचे फॅक्ट्स आणि डेटा पाहिला. पण आता खरा प्रश्न हा आहे की पायाभूत सुविधांचा हा वेग आणि सतत बदलणारी धोरणं आपल्या देशाचं भविष्य खऱ्या अर्थाने सुरक्षित करू शकतील का? यावर नक्की विचार करा. तोपर्यंत आजच्या या माहितीतून आपल्या किती गोष्टी अचूक लक्षात राहिल्या आहेत हे लगेचच या MCQ चाचणीद्वारे चेक करूया. चला